सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. खटाव तालुक्यात सामाजिक अंकेक्षण ही जनसुनावणी प्रक्रिया सुरळीतपणे पार. मान्य गटविकास अधिकारी योगेश कदम यांची माहिती. ग्रामपंचायत पातळीवर सामाजिक अंकेक्षण म्हणजे ग्रामपंचायतीने गावामध्ये नरेगाच्या माध्यमातून राबवलेल्या विविध योजनांची आणि कामाची पाहणी जनतेच्या सहभागातून पारदर्शकता व जबाबदारी निश्चित केली जाणारी तपासणी प्रक्रिया आहे. यामध्ये ग्रामसभेच्या माध्यमातून येणाऱ्या विषयावर भविष्यात काम करणे तसेच कामाबाबत मतमतांतरे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. खटाव तालुक्यात ही प्रक्रिया 4 टप्प्यामध्ये पूर्ण करण्यात आली. एकूण 133 ग्रामपंचायतीचे सामाजिक अंकेक्षण करण्यात आले. जे मुद्दे ग्रामपंचायतीने पूर्ण केले अशांची सुनावणी पंचायत समिती स्तरावर काल घेण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी या पॅनलमध्ये ॲडव्होकेट सावंतसाहेब, तर पत्रकार संघाचे शहर अध्यक्ष शेखर जाधव, भैरवनाथ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रमोद खाडे गुरुजी, महिला प्रतिनिधी सुतार मॅडम, तसेच नायब तहसीलदार गायकवाड सर, जिल्हा साधन व्यक्ती विद्या पाटील मॅडम, तसेच ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामरोजगार सेवक व ग्रामरोजगार सेवक संघटनेचे राज्याध्यक्ष दत्तात्रय गारगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ग्रामपंचायती असल्यामुळे 133 ग्रामपंचायतीमध्ये आपण 4 टप्पे केलेले होते. पहिला टप्पा 34 गावांचा, तर उरलेले 3 टप्पे जे आहेत ते 33 गावामध्ये आपण डिवाइड केले आणि त्या पद्धतीनं आपण 8-8 दिवसामध्ये प्रत्येक गावामध्ये 8 दिवस अशी आमची ग्रामसाधन व्यक्ती त्या ठिकाणी थांबून निवासी राहून त्या ठिकाणी आपलं अंकेक्षण, सामाजिक अंकेक्षण जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे. आता हे सामाजिक अंकेक्षणच्या संदर्भात मी मीटिंग सुद्धा या ठिकाणी तालुक्याला घेतली होती. तहसील यंत्रणा असेल, आपली पूर्ण ग्रामपंचायत यंत्रणा असेल, तर आणि त्यामध्ये आपल्याला पूर्ण प्रोसेस कशी आहे या संदर्भात पूर्ण मार्गदर्शन करण्यात आलेलं होतं. मस्टर आणि MIS वर चिताबोध हा सर्व तर मी तालुका स्तरावरून अध्यक्ष महोदयांना आणि सर्व मान्यवरांना मी सांगायची होती की MIS आणि मस्टर अशी कोणती चिताबोध नाही. तर महिनाभरापासून आपल्या खटाव तालुक्यामध्ये चालू आहे त्या सामाजिक अंकेक्षणच्या ग्रामसभा झाल्यानंतर पुढचा टप्पा आपण तालुकास्तरीय जनसुनावणीसाठी आज आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत. आता या जनसुनावणीसाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे माजी सरकारी वाघमोडे साहेब, गायकवाड साहेब, त्याचबरोबर जिल्हा साधन व्यक्ती पाटील मॅडम, त्याचबरोबर जाधव साहेब, पत्रकार तालुका शहर अध्यक्ष या नात्याने ते पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहेत. मजूर प्रतिनिधी म्हणून आपल्या सातेवाडीच्या मॅडम उपस्थित आहेत, सुतार मॅडम, आणि गेल्या आर्थिक वर्षामध्ये झालेली कामं त्यांनी फील्डवर जाऊन कामं पाहिलेली आहेत. त्याचबरोबर ह्या सोशल ऑडिटमध्ये ज्या काही अपेक्षित कागदपत्र रजिस्टर ठेवून आहे त्याची प्रत्यक्ष ग्रामपंचायतमध्ये जाऊन त्यांनी सगळ्या गोष्टींची पाहणी करून काही जे ठराविक पॉईंट किंवा त्रुटी आढळले असतील त्याबाबत आपण शेवटच्या दिवशी म्हणजे 8व्या दिवशी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेसमोर आपण त्या मुद्द्यांचं वाचन करून त्याचे काही मुद्दे आपले कमी झाले असतील अशा प्रत्येक टप्प्यात वजन उपस्थित आहोत. त्याच्यामध्ये आपण मुद्देनिहाय प्रत्येक ग्रामपंचायतीच्या जे काही त्रुटी असतील त्या त्रुटींचं आपण वाचन करणार आहोत आणि त्याच्या अनुषंगानं इथून पुढे आपली अध्यक्ष निवड होईल. त्यात आपण अध्यक्षांसमोर आपले पुढं त्याच्यावर त्या मुद्द्यावर ग्रामपंचायतीचं काय म्हणणं आहे किंवा आपण काय पूर्तता करणार आहोत त्याच्या अनुषंगाने आपली चर्चा होईल आणि त्यानंतर अध्यक्षांचा निर्णय घेऊन पुढील कारवाई आपली पूर्ण होईल.